बातमी नाशिकमधून रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला देखील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आज होणाऱ्या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय। रामनवमीच्या आधीच मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आज रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच या रामरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी अशा पद्धतीने गर्दी केलेली आहे। अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे पहिली रामनवमी आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे। ऐतिहासिक हे मंदिर आहे आणि याही मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच अशा पद्धतीने गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आता काही वेळानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे राम जन्माचा ते या मंदिरामध्ये पार पडणार आहे। जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे चोख व्यवस्था जी आहे ते संपूर्ण मंदिर परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत महंत आहेत काळाराम मंदिराचे, काय सांगाल? उत्साहाचं वातावरण आहे। अत्यंत प्रचंड उत्सवाचा आज पहाटे 4 वाजल्यापासूनच अत्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची सुमारे 1 लाख भाविकांनी सकाळपासून दर्शन घेतलंय। नुकतीच प्रभू रामचंद्रांची महापूजा ही संपन्न झाली आहे। जे प्राचीन संपूर्ण दागिने, महावस्त्र, पट्टवस्त्र, सोन्याचे जे मुकुट आहेत ते आता रामचंद्रांना परिहार करून अर्पण करून त्या ठिकाणी शृंगार केला जाईल। विविध पुष्पांनी सजावट आतमध्ये होईल आणि ठीक 12 वाजता रामजन्म माझे धाकटे बंधू राघवेंद्र महाराज पुजारी यांच्या हाते या ठिकाणी संपन्न होईल। माझ्यासोबत काही महिला वर्ग आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। कुठून आलात, काय वातावरण आहे? आम्ही कोणार्क नगरमधून आलोय सर। खरं तर जे अयोध्येमध्ये मंदिर झाल्यानंतर पहिल्यांदा रामनवमी होते, काय भावना आहे? असं वाटतं खरंच रामराज्य आलंय आपल्या भारतामध्ये। या सगळ्या मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा ठेवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।